हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आवाज माझा पूर्ण गेलेला आहे, आवाज लय बसलाय माझा. अचानक आवाज बसला, तर काय करू मी तरी. तर मग अशी व्हिडिओमध्ये लय असं आवाज वेगळा येत होता, दम लागत होता. चालत होते, मी जॉबवरती गेले होते, त्याच्यामुळं मग चालता चालताच हे केलता, एडिटिंग वगैरे केली होती चालता चालताच. आज कामाला जायचं होतं, त्याच्यामुळं सुट्टी नव्हती आणि व्हिडिओ पण करायचा होता. हे सगळं एकत्रच आलं, तर दिसतंय आता व्यवस्थित. तर मला अचानक सर्दी झाली, थोडीशी खो आणि अचानकच घासा बसला. काय झालं काय कळा नाही मला, माझं कळा नाही काय झालं ते. तर काय मगाशीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, आईंनी मला सांगितलं की रुपालीला फोन कर. तर मला काय पटत नव्हतं, पण तरी पण थंड विचाराने, म्हणजे थंड डोक्याने विचार केला थोडासा. आणि त्यानंतर मग कळलं की तिच्या जागी ती बरोबर आहे, माझ्या जागी मी बरोबर होते. थोडेसे गैरसमज असतात ते, त्याच्यामुळं आपलं नात्यांवरती त्याचा परिणाम होत असतो गैरसमजामुळे. त्याच्यामुळे जिथलं तिथं तेव्हा बोललेलं कधी पण चांगलं, त्याच्यामुळे कधी गैरसमज होत नाहीत. तर त्याच्यामुळे मग मी थोडासा विचार केला. म्हटलं तिचा हट्ट आहे, तिला वाटतंय असं की मी फोन करावा. म्हटलं की ठीक आहे, चला मी करते फोन, असा मी विचार केला. हा व्हिडिओ टाकला आणि त्याच्यावरती एक कमेंट आली की बाई तू किती पानसट आहे, नेहमी तूच माघार घेते आणि नेहमी तूच हे करते, काय नेहमी तूच माघार घेते आणि रुपाली अजिबात मागं सरकत नाही. तुला काय माहिती तीच मागं सरकते की नाही. कितीतरी वेळा ती अगोदर बोललेली, कितीतरी वेळा मी अगोदर बोललेली होत असतात. आणि जर असं चालू राहिलं ना की नाही मी नाही बोलणार, तिलाच आधी बोलू दे, मग आत्तापर्यंत एवढं झालंच नसतं. मी एक प्रकारे ती तशी करत होती आणि एक प्रकारे मी अशी करत होती, आणि त्याच्यामुळे एवढं वाद होत गेले. अगोदरच जर झालं असतं, तिने केलं असतं किंवा मी केलं असतं, तर एवढं झालंच नसतं. काय काय बाया डबल तोंडाने बोलत असतात की त्यांनाच म्हणजे भांडणं लावायचे काम करत असतात. ही बाई भांडणं लावायची काम करते. तर निर्णय घेतला, मी म्हटलं की हा करते मी फोन. आणि लगेच मी तुम्हाला सांगितलं ना, मी ना विचार करत बसत नाही कोणत्या गोष्टीचा, आणि जास्त लोड नाही घेत. मला जी गोष्ट त्या वेळेस करू वाटली, मी पटकन ती गोष्ट त्याच वेळेस करणार. मला वाटलं आता फोन करावा, म्हटलं चला फोन करायचा आहे ना, चल मी करते म्हटलं फोन. आणि त्याच्यामुळे तिचा राग तरी शांत होईल. तर मी फोन केला. अगोदर तर ब्लॉक नंबर केला होता, कारण तुम्हाला माहिती आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मला जेव्हा ज्या गोष्टीचा, ज्या व्यक्तीचा राग येतो ना, तेव्हा मी त्यांच्याशी बोलणं टाळते. म्हणलं नकोच. आणि अगोदर नव्हतं ब्लॉक लिस्टमध्ये, जेव्हापासून मी ते हे केलं ना, जेव्हापासून व्हिडिओ पडायला लागले ना एकमेकींचे, तेव्हापासून मी तिला ब्लॉक केलं होतं. आणि प्रीतीला, दोघींना पण ब्लॉक केलं होतं. आणि हिलाच नाही, पण माझ्या बहिणीला पण कधी मला राग आला तर एकदा तिला पण केलं होतं, माझ्या बहिणीला पण केलं होतं ब्लॉक. आणि नंतर परत राग शांत झाला, नंतर परत खोललं. माझ्या मिस्टरांना पण केलं होतं ब्लॉक, राग थंड झाला परत मग खोललं. माझ्या सासऱ्यांना ब्लॉक केलेले, कारण मग राग जेवढा आपला जोपर्यंत थंड नाही होत तोपर्यंत त्या व्यक्तीला मी बोलायचे नाही. मी असं मला फोन नाही करायचा म्हणून मी माझंच चाललेलं असतं, म्हणून ब्लॉक केलेलं. तसंच हिला पण केलं होतं. राग शांत झालं पण मी ब्लॉक उघडते बरं का. राग शांत झालं की ब्लॉक उघडायचं. मग ते मी ब्लॉक उघडलं. आणि ही गोष्ट रुपालीला पण माहिती आहे की मी असं करते म्हणून. आणि फोन केला तिला फोन केला, रिंग वगैरे वाजली. इकडून माझ्या काळजाची धडधड की आता फोन उचलती की नाही. मी तर फोन लावलाय, पण ती फोन उचलती का नाही, हा एक प्रश्न. त्याच्यानंतर मग 2-4 वेळा रिंग वाजली आणि त्यानंतर तिकडून फोन उचलला गेला. हॅलो. मला पहिलं हसायला आलं आणि तिला पण तिकडं हसायला आलं. मी म्हणलं काय झालंय तुला.
ती तिकडून हसायला लागली. ती म्हणली काय नाही. तिला पण असं तिकडून असं वाटत होतं. म्हणलं म्हणजे मग काय झालंय, का हसती? तर ते म्हणली की मला विश्वासच नाही, विश्वास बसा नाही की तुम्ही मला फोन कराल म्हणून. असं ती म्हणली मला तिकडून. म्हणलं फोन नाही करायला काय, कधी ना कधी फोन करणारच होते ना, आणि कधी ना कधी किती दिवस ताणणार ना आपण ह्या गोष्टी. आता मला कळलं तिला कशावरनं राग आलाय. लाईव्हवरती येऊन पण बोलली मला. तर त्याच्यामुळं म्हणलं की ठीक आहे, आता झालं आहे ना, तर आपण तिथल्या तिथं. माझ्या मनात काय नसतं ना, माझ्या मनात जर असतं तर मी जर काय म्हणतात त्याला, मुद्दाम केलं असतं तर मी नसतं केलं. मला जर वाढवायचंच असतं, मुद्दाम केलं असतं मी, तर मग मी नसता केला फोन. पण मी नकळत झालं. त्याच्यामुळं मग नकळत झाल्यामुळं मग मी म्हटलं की ठीक आहे, आता मी करते. नकळत झालं ना, आपण मुद्दाम नाही केलं, करूया फोन. आणि मग तिला पण तिकडं आनंद झाला की मी फोन केला म्हणून हसायला लागली. मला वाटलं नव्हतं म्हणले तुम्ही फोन कराल मला. आणि हे पण एक गोष्ट आहे की जिथं चुकलं तिथं मी म्हणजे मला हे पण दाखवायचं होतं की मोठे लोक चुकतात, त्यांना पण मन असतं, ते पण एक माणूस आहे. त्यांना पण जसे लहान माणसं चुकतात, जसे लहान चुकतात तसे मोठे पण चुकतात. मी तुमच्या वयातूनच गेलेली आहे. तिचं माझं वय एकसारखंच आहे, 1 वर्षाचा फरक आहे फक्त. मी मोठी 1 वर्षाने. मग फक्त नात्याने जास्त, आणि ह्याच्याने जेमतेम सेमच आहेत आम्ही. मग त्यात काय, आम्ही चुकतच असतो. आणि मी तिला राग आला माझा, किती फोन करते काय, माझा तिला राग आला की तिने फोन केलेलं, तिचा मला आला की मी करते, समजावण्याचं काम करते. तर म्हटलं चला, तिचा हट्ट आहे तर आपण पूर्ण करूया. आणि तो एक प्रकारे सक्सेस झाला. आई पण खुश झाल्या इकडून की मी फोन करते म्हणून, हा कर म्हटल्या. आणि मी काय बोलते हे बघत होत्या. अक्का पण होत्या, सगळ्या हसत होत्या. आम्ही बोलत होतो तर सगळेजण हसत होते की म्हणजे यांना काय म्हणावं. आणि हसत एक प्रकारे तिला आनंद, मला पण इकडे की म्हणजे नाही का, किती दिवस खेचायचं ना, किती दिवस आपण खिचून किती दिवस खेचणार आहे, बरोबर आहे. मग तिला फोन केला तर तिला मग छान वाटलं, मला पण छान वाटलं, एक प्रकारे वजन कमी झाल्यासारखं. मग तिला म्हटलं की नव्हतं, मी असं नाही, मी तुला वाटत होतं तर मला फोन करायचं तू. माझ्या मनात तर काहीच नव्हतं. मला माहीत पण नव्हतं म्हणलं तू रागवलेली. आईने जेव्हा 8 दिवसानंतर येऊन सांगितलं तेव्हा मला कळलं. पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं. तू म्हणत होती की ताई असं ताईंना माहीत आहे, पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं. मग तू ते व्हिडिओ काढले. पण मला वाटलं होतं तू फोन करशील. असं तसं झालं बोलणं आमचं. आणि काल जे होते, मार्गशीर्ष महिना होता. मग मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार माझं उद्यापन होतं. तर म्हटलं की मग उद्यापनाला असं तसं आमचं बोलणं झालं काल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. कारण मग व्हिडिओ मोठा होतो आहे आपला, तर माझ्याकडे एवढं नेट नसतं. एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड झाला आहे, मग दुसऱ्यासाठी एवढं नेट नसतं. जेवढं मोठा होईल तेवढं नेट नसतं. त्यासाठी मग आमचं अजून आली का नाही रुपाली हे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये मला सांगते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. असा सपोर्ट करत राहा. आणि ज्या लोकांना वाटतं की आम्ही एकत्र राहावं, दोघींनी समजून घ्यावं, त्यांना खरंच खूप छान वाटलं असेल की मी फोन केला, एकमेकींना आम्ही बोललो, छान वाटलं असेल. आणि जे ना म्हणजे ती बोलत होती की मला ना तुमचा एवढा राग नव्हता येत, एवढा कमेंटचा राग येत होता की मी नसताना मी असं जळकुटले मला हे जे बोलत होते ना, त्याच्यामुळं मला जास्त राग यायचा. आणि त्याच्यामुळं जास्तच मी हे करायचं. एक प्रकारे कमेंटचा प्रभाव होत असतो. तर काही लोक करतात कमेंट, तर आता तुमच्या हात तर नाही धरू शकत. तर असं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.